नमस्कार. आपण आहोत चंद्रपुरात आणि चंद्रपूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये शेकडो उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत. अशातच चंद्रपूर शहराचं शेवटचं टोक इंदिरानगर प्रभागामध्ये आपण आहोत आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आपल्यासोबत आज या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत गजानन राऊत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत शरदचंद्र पवार गटाचे आणि त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत खरं तर या इंदिरानगर प्रभागाच्या समस्या काय आणि युवक म्हणून त्यांची इथल्या नागरिकांशी इथल्या मतदारांशी एकंदरीत कशी नाळ जुडलेली आहे, कुठल्या समस्या त्यांना सामोरं जावं लागते आहे, अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण या विशेष मुलाखतीमधून त्यांच्याकडनं घेणार आहोत. दादा नमस्कार. काय सांगाल, कारण प्रचाराचा बिगुल वाजला आहे. प्रत्येक गाड्यांच्या मार्फत ॲटो, पॉम्पलेट्स, वचननामा, जाहीरनामा अशा माध्यमातून आपण काय पुढे करणार आहोत याचं नक्कीच प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत जाताना आपण नक्कीच हे सगळं आपल्याला दिसते आहे. मात्र कुठल्या समस्या जाणीवपूर्वक आपल्याला लोकांकडनं पाहायला मिळतात आणि आपला नेमका इतिहास आणि परिचय काय? मी गजानन राऊत, 25-26 महानगरपालिकेचे निवडणूक. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, माझं चिन्ह आहे तुतारी. मी गजानन धनराज राऊत आणि या प्रभागामध्ये ML प्रभाग 3 मी गजानन धनराज राऊत आणि इथे कमी वयात 13 वर्षापासून माझा संघर्ष चालू आहे. समाजामध्ये असो की गणपती मंडळ असो, विहार असो की अशा भरपूर साऱ्या युवक असो, युवती असो, खूप माझ्याशी आधीपासून जुळलेले आहे आणि माझं व्यवसाय असल्यामुळे, डेकोरेशनचा व्यवसाय असल्यामुळे मी तर प्रामाणिकपणे व्यवसायात तर आहोच, पण मी एक MSW BSWचा एक सोशल वर्करचा एक विद्यार्थी आहो आणि विद्यार्थी म्हणून माझ्या अंगी जे सोशल वर्करची जे बी अंगीमध्ये असलेले जे गुण आहे, सोशल वर्कर म्हणून समाजासोबत जे जुळलेले जे आहे, जुळून मला असं आवड आहे की समाजकार्य कशा पद्धतीने केलं जाते. मला समाजकार्यच करायचं आहे. मला कोणताही नेता म्हणून बनायचं नाही. मला एक आपल्या नागरिकांची जे बी समस्या असेल ते मी इथे जाणून म्हणजे सांगणार आहो मी इथे. नक्कीच राऊत दादा, काय सांगाल, खरं तर प्रचारादरम्यान आपण फिरतच असाल प्रभागात, कुठल्या गोष्टींचा समस्या जास्त इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो? इंदिरानगर प्रभागामध्ये असताना इंदिरानगर जे आहे रेल्वे क्रॉसिंग, तिथे सर्वात महत्त्वाची म्हणजे सुलभ शौचालय नाही आहे, सर्वात महत्त्वाची. आणि जे तिथे दुकान लाईन जे बनलेली आहे, जे आमचे व्यापार मंडळ असेल, जे बी दुकानदार असेल, टपरीवरचे फेरीवाले असेल, तिथे जे दुकान बंद आहे महानगरपालिकेचे, मनपाचे, तर त्या दुकानामध्ये मला असं वाटते की जे पण असेल काही जे त्यांचा टॅक्स असेल, जे काही भरायचं असेल ते माफ करून नव्यानं तिथे दुकान दुसऱ्याला नवीन चांगल्या एक व्यावसायिकाला संधी म्हणून द्यावं. आणि मी प्रभागात फिरताना नाल्या, रोड म्हणजे आता अमृत योजना खूप मोठी, आज 5 वर्षापासून अमृत योजना चालू आहे, पण भरपूर रोड खचलेले आहे, तुटलेले आहे, लोकांपर्यंत अजूनही पाणी पोहोचत नाही. जे जुनी पाईपलाईन होती ते पण जुनी पाईपलाईन व्यवस्थित नसल्यामुळे लोकांच्या घरी पाणी येत नाही आणि माझ्याही घरी पाणी येत नसल्यामुळे मी पण महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे आणि एवढ्या वर्षापासून मी पण या ML प्रभागामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या आणि खूप समस्या आहे. स्लम एरिया असल्यामुळे स्लम एरियामध्ये आणि आपण लेबर वर्ग आहे इथे सर्वात जास्त, सुशिक्षित वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी एक वाचनालयाची सोय म्हणून आम्ही आमच्या प्रभागामध्ये नक्कीचपणे करू. नक्कीच दादा, आपण या समस्या नक्कीच जाणतात. मात्र MSW BSW म्हणजे नक्कीच सामाजिक चळवळीत जो व्यक्ती काम करतो, त्याला आवड असतो, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये ते जातात. मात्र युवक आणि युवतींसाठी आपण पुढे काय करणार? पुढे म्हणजे आता आमच्या प्रभागामध्ये अशा ग्राउंडची सोय नाही आहे, तर ते ग्राउंडची सोय पहिले करणार मी आणि त्यानंतर वाचनालयाची सोय, MPSC UPSCची जे बी विद्यार्थी असेल, जे बी शिक्षणात त्यांना आवड असेल त्यांच्यासाठी एक चांगला हॉल म्हणून, अभ्यासिका म्हणून आणि जे पण काही असेल प्रश्न, जर एखाद्या चांगला मार्गदर्शक असेल, मी त्यांना बोलवून आपल्या युवकांना आणि युवतींना मार्गदर्शन करून त्यांना एक नव्या आयुष्याची म्हणजे दिशा देणार. आणि त्यांना माझं असंच आहे की
मी तर आहोच, मी MSW BSW केलेला विद्यार्थी आहो आणि विद्यार्थी असतानाही माझी नाड समाजाशी जुळलेली आहे आणि समाज हा खूप मोठा आहे आणि समाजाशी तर आहेच, पण ML प्रभागातील एक एक नागरिकांसोबत माझे संवाद आहे आणि मी प्रामाणिक असल्यामुळे 100% मी सांगू शकतो की मी कोणत्याही आपल्या इंदिरानगरमध्ये छोट्या छोट्या समस्या असेल की आता ॲम्ब्युलन्स एवढ्या वर्षापासून ॲम्ब्युलन्सची सोय नाही आहे, नागरिकांना आरोग्याची सोय मिळत नाही, जर मला संधी मिळाली तर मी महिन्यातून जनता दरबार म्हणून मी लोकांना जे प्रश्न असतील ते सोडवणारच. आणि दुसरी गोष्ट, दर्गावाड असो की लेबर कॉलनी असो, तिथे एवढी समस्या आहे की त्यांना राहायला घर नाही आहे आधीपासूनच. एवढ्या परिस्थितीत आपल्याला असं वाटते की इंदिरानगर खूप मोठं आहे. आता हे जे बावनकुळे आले होते त्यांनी पट्ट्याचं आश्वासन इथे दिलेलं आहे, 16,000 पट्ट्यांचं, आणि ड्रोनच्या कॅमेऱ्यांनी इथे त्या घरांची मोजमाप करून त्यांना पट्टे देण्याचं ते त्यांनी आश्वासन केलं. यात कसं वाटतं तुम्हाला? आश्वासन म्हणजे आता पक्षाच्या असल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी पक्षामध्ये मंत्री असल्यामुळे, महसूल मंत्री असल्यामुळे, आणि त्यांनी जे इलेक्शनच्या दरम्यान जे पण काही असेल त्यांनी लॉलीपॉप स्वरूपात म्हणा की आता जसं आमचे माननीय किशोर जोरगेवार साहेब यांनी आपल्याला जेव्हा इलेक्शनमध्ये असताना 200 युनिटचं आश्वासन दिलं होतं, तर ते 200 युनिट पूर्ण नाही झाले. नागरिक त्याचमुळे ते नाराज आहे आणि एवढी मोठी सभा झाली. आमच्या इंदिरानगरमध्ये आजपर्यंत कोणता मंत्री आलेला नाही आहे. तर मला खूप आनंद झाला की आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमच्या एरियामध्ये, प्रभागामध्ये जेव्हा आले, मला खूप स्वतः आनंद झाला. पण त्यांनी तसाच त्या पद्धतीने जे सांगितलं आहे जनतेला, एवढ्या वर्षापासून 2012पासून पट्ट्याचे आश्वासन केले होते, पण पट्ट्याचे आश्वासन न देता त्यांनी जर पर्सनली खरंच जर आपल्या झोपडपट्ट्यांना, जर आता झोपडपट्ट्या तर भरपूर आहे, पण त्या झोपडपट्ट्यांना जर घरकुल पट्ट्याची जर असली तर पट्टे जर वाटप केले तर खरंच खूप चांगलं होईल. पण आम्ही घरकुल देखील मिळतं. हां, घरकुल जर मिळालं, आणि आमच्या लेबर कॉलनीमध्ये असो, दर्गावाडमध्ये असो, खूप असे गरीब व्यक्ती आहे की ते फक्त काम करतात, 2 पैसे कमवतात आणि फक्त आपलं घर चालवतात. अशा पद्धतीने त्यांचा, मी काल दर्गावाडमध्ये माझं प्रचारासाठी गेलो होतो, तर त्या दरम्यान भरपूर लोक आहेत तिथे की माझ्यापासून तर त्यांना खूप अपेक्षा आहे की मी प्रामाणिक असल्यामुळे माझं जे एवढ्या वर्षापासूनचं जे संवाद आहे, मी प्रामाणिकपणे त्यांना माहिती आहे की मी 100% त्यांचं काम करू. रोड, नाली, आणि एवढा मोठा नाला आहे आमच्या एरियामध्ये की तो नाला अजूनपर्यंत तिथलं कोणीच पाहत नाही, जाण्याची सोय नाही आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे इंदिरानगरमध्ये तर भरपूर साऱ्या समस्या आहे. मी आता नाली जे आहे, नाल्यांची मोठमोठे नाले आहे तिथे, मोठमोठे नाले असेल तर त्यांचं काम अजूनही झालेलं नाही आहे. नक्कीच रोड, रस्ते, नाली, पाणी, आरोग्य या संदर्भात आपण नक्कीच बोललो आहे. एकंदरीत आता काहीच दिवस उरले आहेत, अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली आहे. आपण नागरिकांना फेस टू फेस तिथल्या समस्या जाणून घेतात आणि त्या समस्या सोडवण्याचं जाहीरनामा असेल किंवा आश्वासनं देखील आपण देत असाल. आपल्या इंदिरानगरमध्ये आपल्यासोबत, आपल्या तुतारीसोबत जिल्ह्यात काम करणारे बेबीताई देखील आहे, तर त्याचा काय फायदा आपल्याला होणार आहे किंवा मिळून काही, म्हणजे असं एक MLसाठी आपण युनिक, म्हणजे असं नवीन काही देणार आहात? बिलकुल नवीन म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यामध्ये आम्ही पॅनलमध्ये अ गटामध्ये मी गजानन धनराज राऊत, येत्या 15 तारखेला जे निवडणूक आहे तर ते मतदान आहे, तर ते मतदानमध्ये माझी अ गटामध्ये 5 नंबरची बटन आहे आणि बेबीताई लोमेश उईके ड गटामध्ये आहेत, त्यांची 1 नंबरची बटन आहे. आणि आमचा जर दोन्ही व्यक्ती आम्ही पॅनलमध्ये जर निवडून आलो, 100% विकास करू. दादा, शेवट या विशेष मुलाखतीच्या जात असताना इथल्या नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहात? इथल्या मतदारांना, इथल्या नागरिकांना काय सांगाल? मला जर तुम्ही आज येत्या 15 तारखेला अ गटामध्ये मी गजानन धनराज राऊत, तर माझी बटन नंबर आहे 5, आणि जर मला जर मतस्वरूपी जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर मी नगरसेवक म्हणून संधी जर मला दिली, प्रामाणिकपणे मी तर आहोच काम करणार, जनतेशी नाड जुळलेलीच आहे माझी. म्हणून मी या आव्हानामध्ये हे सांगतो की मला प्रामाणिकपणे मी आपल्या कोणतीही जनता असो, युवक असेल, त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल आणि शिक्षणाची, आरोग्याची, ॲम्ब्युलन्सची सर्वात जास्त सोय करून मी संपूर्ण वाचनालयापासून असो की शौचालयापासून असो प्रामाणिकपणे एकही न चुकता, माझ्यामध्ये विश्वास आहे की मी सर्व जनतेशी आणि एवढं माझ्यावर प्रेम करणारी जी जनता आहे त्यांचा मी विश्वास कधीच घात करणार नाही.